सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत शहरात मेसर्स अमोल दूध डेअरी एमआयडीसी चिकलठाणा येथे छापा टाकण्यात आला। सदर ठिकाणी सोयाबीन ऑइलचे 10 ते 12 नॉन फूड रेटचे बॅरल सापडले। सदर सोयाबीन ऑइलचा उपयोग हा पनीर तसेच शुद्ध गाईचे तूप बनवण्यासाठी होत होता। त्यामुळे सदर ठिकाणचे सोयाबीन ऑइलचा साठा जप्त करण्यात आला आहे। डेअरी उत्पादन युनिट मधून तब्बल 3,12,380 रुपये किमतीचे दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्य तेल जप्त करण्यात आले। अमूल दूध डेअरी हे शहरातील लक्ष्मी डेअरीच्या 3 रिटेल काउंटरला पनीर आणि गाईचे तूप यांचा पुरवठा करीत होते। यामुळे लक्ष्मी डेअरीच्या 3 रिटेल शॉपवर धडक कारवाई करून 29,300 रुपये किमतीचा गाईचा तुपाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर उत्पादन युनिटचे लायसन्स फॉर विथ सस्पेंड करण्यात आलेले आहे आणि सदर आस्थापना बंद करण्यात आलेली आहे। वरील धडक मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिबादे, सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच जॉईंट कमिशनर श्रीकांत करकरे सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत शहरात मेसर्स अमोल दूध डेअरी एमआयडीसी चिकलठाणा येथे छापा टाकण्यात आला। सदर ठिकाणी सोयाबीन ऑइलचे 10 ते 12 नॉन फूड हा पनीर तसेच शुद्ध गाईचे तूप बनवण्यासाठी होत होता। त्यामुळे सदर ठिकाणचे सोयाबीन ऑइलचा साठा जप्त करण्यात आला आहे। डेअरी उत्पादन युनिट मधून तब्बल 3,12,380 रुपये किमतीचे दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्य तेल जप्त करण्यात आले। अमूल दूध डेअरी हे शहरातील लक्ष्मी डेअरीच्या 3 रिटेल काउंटरला पनीर आणि गाईचे तूप यांचा पुरवठा करीत होते। यामुळे लक्ष्मी डेअरीच्या 3 रिटेल शॉपवर धडक कारवाई करून 29,300 रुपये किमतीचा गाईचा तुपाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर उत्पादन युनिटचे लायसन्स फॉर विथ सस्पेंड करण्यात आले आहे आणि सदर आस्थापना बंद करण्यात आलेली आहे। वरील धडक मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी सर ओपन कर सगळं अमोल ये इकडे हो हो मॅडम पावर मागतो